नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण हिंदी उपयोजित लेखनाला सुरुवात करत आहोत. 4-5 टॉपिक आहेत, बटकन 2-3 व्हिडिओजमध्ये संपून टाकूया. पहिला उपयोजित लेखनाचा जो प्रश्न असतो तो असतो पत्रलेखन, जे की कंपल्सरी आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की मराठीचं पत्र आणि हिंदीचं पत्र हे सेम असेल. काही प्रमाणात सेम आहे, पण हिंदीच्या पत्रलेखनाचा एक प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही हिंदीचं पत्र मराठीच्या तुलनेत कमी लिहू शकता. पण आता ते कुठलं लिहायचं, कसं लिहायचं, सगळं नीट समजून घेऊ. पण चॅनलवर फर्स्ट टाईम असाल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुमचं पत्रलेखन आज पक्कच करून टाका. चलो सुरुवात करूया. बोर्डमध्ये तुम्हाला जसं मराठीला 2 पत्र होते, सेम पॅटर्नमध्ये हिंदीलाही 2 पत्र असणार आहेत. औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्रामध्ये मागणीपत्र, विनंतीपत्र, शिकायतपत्र म्हणजे तक्रारपत्र आणि अनौपचारिक म्हणजेच कौटुंबिक पत्र. आता आपलं फायनल झालं आहे, अनौपचारिक पत्र लिहायचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त लिहावं लागतं, टाईम जाईल. जेवढं जास्त तुम्ही हिंदी लिहिताल तेवढं जास्त शब्द चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे बेटर वे कमी लिहायचं आणि जास्त गुण मिळवायचा एकच पत्राचा ऑप्शन आहे आपल्याकडं, तो म्हणजे औपचारिक पत्र. खूप सिम्पल असतं, नीट समजून घेऊ. बघा, औपचारिक पत्रामध्ये 3 परिच्छेदामध्ये तुम्हाला पत्र लिहायचं आहे. खूप कमी लिहावं लागणार आहे, मराठीसारखं जास्त लिहिण्याची गरज नाही आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये विषय जो काही असणार आहे, विषय के नुसार पत्र की सुरुवात, म्हणजेच थोडक्यात तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायची आहे, अपनी पहचान. विषय की पहचान म्हणजे तुम्ही पत्र का लिहिताय त्याचं कारण एक लाईनमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. जसं इथं बघा, मैं मधुर कुलकर्णी एक विद्यार्थी हूँ और मुझे हिंदी साहित्य की पुस्तकें पढ़ने का बहुत शौक़ है. मैं हमेशा आपके यहाँ से पुस्तकें खरीदता आया हूँ. मुझे कुछ पुस्तकें आपसे चाहिए थी. म्हणजे थोडक्यात मी कोण आहे, मी तुम्हाला पत्र का लिहितो आहे असं मेन्शन न करता इनडायरेक्टली आपण त्यांच्याकडं का आलो आहे ते सांगितलं. नंतर त्यांच्याकडनं काय पाहिजे ते देखील या ठिकाणी मेन्शन केलं. म्हणजेच या ठिकाणी आपण विषयाची ओळख त्यांना करून दिली. सिंपल, क्लिअर झालं, शुअर. चलो दुसरा परिच्छेद, पत्र लिहिण्याचं जे ॲक्च्युअल कारण आहे, म्हणजे आपण पुस्तक मागवतो आहे तेच या ठिकाणी लिहायचं आहे. आता मराठीसारखं जास्त लिहायची गरज नाही आहे, मगापासून तुम्हाला मी तेच सांगतो आहे. सिम्पल 5 ते 6 ओळींमध्ये लिहायचं आहे आणि बेटर वे जर तुम्ही असा टेबल केला तर एकदम व्यवस्थित होऊन जाईल. बघा कसं लिहिलं आहे, मुझे और मेरे दोस्त को फिर कुछ पुस्तकों की ज़रूरत पड़ी है. अंतः निम्नलिखित पुस्तकों को भेजने का कष्ट करें. पत्र के साथ 600 रुपये का पोस्टल ऑर्डर भेज रहा हूँ. शेष राशि का भुगतान पुस्तक मिलते ही तुरंत कर दिया जाएगा. सिंपल आहे ना. मराठीसारखं ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला तो सब्जेक्ट म्हणजे विषय एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. या ठिकाणी तुम्ही सिंपल 4 लाईन जरी लिहिल्या तरी पण चालतील. नंतर प्रॉपर टेबल केला, ज्याच्यामध्ये पुस्तक का नाम, 4 पुस्तकांची नावं लिहिली, किती त्यांच्या प्रती पाहिजेत, किती कॉपीज पाहिजेत ते या ठिकाणी मेन्शन केलं. क्लिअर. आता शेवटचा परिच्छेद म्हणजे कन्क्लूजनवाला. बघा, मुझे पूर्ण विश्वास है कि आप उचित छूट के साथ जल्द से जल्द पुस्तक भेजने की कृपा करेंगे. उम्मीद है कि पुस्तकें फटी अथवा पुरानी नहीं होंगी. नंतर धन्यवाद, भवदीय, शुभम आणि खाली आपली पूर्ण इन्फॉर्मेशन आली पाहिजे. किती सिंपल होतं, समजलं? इझी आहे ना. बघा 3-4 मिनटात एकदम पटापट आपण ते समजून घेतलं. मग आता ह्याचा फॉर्मॅट पण समजून घ्या. जो मराठीचा फॉर्मॅट होता तोच हिंदीचा फॉर्मॅट असणार आहे. वरती दिनांक, नंतर प्रती, ज्यांना पत्र लिहितो आहे त्यांची सगळी माहिती पत्त्यासहित, नंतर विषय, महोदय, पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद, तिसरा परिच्छेद, पत्राचा व्यवस्थित शेवट करायचा आहे. नंतर ह्या ठिकाणी आपली माहिती आली पाहिजे. आता तुमचं नाव वगैरे म्हणजे जो पत्र लिहितो आहे ते प्रश्नामध्ये दिलेलं असतं आणि आपल्याला तेच नाव लिहायचं आहे. क्लिअर, नक्की कळलं? चलो आता जसं मागाशी पत्र तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच पत्र किती सुटसुटीत दिसतं आहे बघा. दिनांक, प्रती, व्यवस्थित गोष्टी मेन्शन झाल्या, ईमेल ॲड्रेस लिहायला विसरू नका. त्यानंतर विषय, प्रॉपर 3 पॅरेग्राफ, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हे कन्क्लुजन. सिम्पल आहे, इझी वाटतं आहे. हां, मग तुम्हाला औपचारिक पत्रामध्ये जे वरती आपण डिस्कस केलं होतं ना तेच पत्र पडणार. मागणीपत्र म्हणजे काय म्हणतो आपण, रोपटे मागवायचे आहेत,
पुस्तकं झालं, खेळ की सामग्री झालं ते मागवायचं आहे. त्यानंतर शिकायत म्हणजेच काय की तुमच्या एरियामध्ये काहीतरी कचरा वगैरे झाला आहे, गंदगी फैली हुई आहे, त्याबद्दल तक्रार करायची. पण फॉर्मॅट हा असाच राहील. पेपरमध्ये पत्र तुम्हाला असंच लिहायचं आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. चलो, एवढं क्लिअर झालं. आता हे अजून एक पत्र बघा. आता ह्याच्यामध्ये काय होतं तर अशी एक हेडिंग दिली होती, जसं की कल्पना कल्पेश पाटेकर नाव दिलं आहे, त्यानंतर पत्ता दिलेला आहे, नंतर जी जन्मतिथी आहे त्याच्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे आणि ते सुधारायचं आहे म्हणून प्रधानाचार्य स्वर्गवासी भैरवमेल तलवानी विद्यालय नाशिक यांना पत्र लिहायचं आहे. बघा, व्यवस्थित दिनांक आली, ज्यांना पत्र लिहायची त्यांची माहिती आली, विषय काय होता, जन्मतिथीमध्ये सुधार करायचा आहे, व्यवस्थित पहिला पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ, तिसरा पॅरेग्राफ आणि कन्क्लुजन. आता ह्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं आहे हे तर तुम्हाला समजलं आहे, पण हा जो फॉर्मॅट आहे हा व्यवस्थित फॉलो करा आणि हे पत्र लिहायला कमीत कमी 7 मिनटं खूप झाली. 7 मिनटात तुम्ही 5 मार्क सहज मिळवू शकता. क्लिअर? नक्की? चलो, त्याचा टाईम घालवायला नको. कसं लिहायचं तुम्हाला समजलं आहे. आता हे एक पत्र आणि वरती मी जे पत्र लिहिलं होतं असं पत्र नीट लिहून बघा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि ह्या टॉपिकचे मार्क पक्के होऊन जातील. बाकी प्रिपरेशन व्यवस्थित करा. एक्झामला कमी दिवस राहिलेत. कमी दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा हे देखील सांगितलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ नीट बघून घ्या. हिंदीच्या ग्रामरचे जेवढे काही टॉपिक ह्या चॅनलवरती आहेत ह्याची एक प्लेलिस्ट केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. ते व्हिडिओसुद्धा नीट बघून घ्या. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.